मित्रांनो, जय शिवराय. आपण सिल्लोड तालुक्यात आहे आणि पप्पू हवालदार यांचा टायगर. तर या टायगरच्या भेटीला आलो होतो. काल मैदान झालं, गंगापूर तालुक्यात मैदान होतं. त्या मैदानामध्ये टायगर पळाला आणि गाडी चांगली पळाली होती, पण कुठेतरी काही गोष्टी घडायला नको पण त्या घडल्या आणि टायगरला दुखापत झाली. आणि दुखापत अशी झाली की अक्षरशः काल मालक स्वतः आणि जे नेहमी गाडीवर बसता रफिक दुरकरी हे दोघंही त्या मैदानामध्ये रडायला लागले. तर असा प्रसंग या टायगरसोबत घडला. काही गोष्टी विचारू. भाई नमस्कार. भैया नमस्ते. भाई काय झालं होतं नेमकं? काय काल मैदानाला गेलो, तिथं गंगापूरला मैदान होतं आपलं मांजरीला. तिथं गेलं ते शाकीरच्या त्या बैलाच्या गळ्यात उद्या नियोजन होतं, पहिलं होतं त्याच्यासोबत शंकरमध्ये. हां, शंकरसोबत. तिथे गाडी पुढं आल्यावर थांबायला जागा कमी होती, त्याच्यामुळे ते बैल थांबले आणि मागून एक गाडी आली, ती धडकली, बैलाच्या पायाला लागली. चकडीचं आग लागलं वाटतं. ते मला वाटतं ते घोड्या गाड्याची चकडी होती ती. त्याचे आग पण मोठे मोठे राहते, बाहेर राहते ते चाकाचे लय बाहेर असते ते. गटातच झालं की? हा, गटातच झालं. कितव्या गटात होती गाडी? 9व्या गटात. 9व्या गटात. पण याच्यातून काय शिकायला भेटलं आज? आता हा प्रसंग तुमच्यासोबत पहिल्यांदा आला असेल? टायगर पहिल्यांदाच झाला. आता एवढं तुमचं 7-8 टायगरला किती वर्षापासून सांभाळतात? 7 वर्षापासून. 8 ते 9 वर्ष झाले. 8-9 वर्ष झाले टायगरला सांभाळत आहे. आज पहिल्यांदाच झालं ही. बैल एवढे दुखापत झाली म्हणून मोठी. काय अनुभव या कालपासूनच्या सगळ्या याच्यात? तर असं वाटतं की 3 फेऱ्या मैदानाला जायचंच नाही. म्हणजे सेकंडपटात कसं राहतं, शंकरपटात जे बैल आपलं पडतंय समजा कायम, शंकरपटात एकच गाडी राहते किंवा बिंजोडला 2 गाडी राहत्या. ते गाड्या सांभाळता येतं इकडे तिकडे. समजा हे 3 फेऱ्याच्या मैदानात जागा भरपूर पाहिजे मग थांबवायला. म्हणजे 10 गाड्या येत्या, 10 गाड्या एकमेकाला धडकत्या, तिच्यात दुखापत होणारच नाही. आयोजन नियोजन पण याच्यासाठी मैदानवाल्यांचं महत्वाचं गरजेचं आहे आणि ते कुठेतरी चुकलं ते अशा गोष्टी घडतात. हो, 100%. पण बऱ्याच दिवसानंतर योग जुळून आला होता. तुम्ही सगळ्या तयारीने निघाले होते. हो, सातारा भागात तुम्हाला जायचं होतं. काय नियोजन जून पर्यंत साताऱ्यातच जात होतो आम्ही. सगळं रावटी वगैरे सगळं आपलं खाद्य बैलायचं सगळं आपलं खाया पियाचं सगळं टाकून 1 तारखेपर्यंत तिकडेच राहणार होतं साताऱ्याला. पण आता पहिल्याच मैदानाला गेलं, हे मैदान करून तिकडे जाणार होतं. पहिल्याच मैदानाचं हे घडलं, परत घरी आलो. बरं, आता काय सांगितलं डॉक्टरने? इकडे पाय दाखव. काय डॉक्टरने काय सांगितलं नेमकं? डॉक्टर म्हणले की जसं त्याच्या हाडकाला त्याला काही मार नाही म्हणे, मधात काही फ्रॅक्चर नाही म्हणे, फक्त वरलेच म्हणे. ते म्हणजे जखम ती फक्त वरच्यावर आहे, वरचं जे कातड आहे ते बाजूला निघालेलं आहे. हो. आणि आतमधल्या हाडाला काही प्रॉब्लेम नाही? हाडाला किंवा शिराला काही शिर पण तुटली नाही त्याची, नाही तर रक्त लय आलं असतं. डॉक्टर म्हणे 1.5 ते 2 महिने लागेल म्हणे, बैल पुन्हा पडीन म्हणे. आता कोण इलाज करतं त्याचा? आता ते गडकेश्वरचे डॉक्टर होते, त्याचं ट्रीटमेंट आणलं होतं. आणि आता इथं आमचं इथलं डॉक्टर आहे, डॉक्टर मनोज राजपूत म्हणून, चांदरवाडीचं. ते डॉक्टर येतं, ते इंजेक्शन वगैरे सगळं तेच ट्रीटमेंट करतो. पण या कालपासून 24 साहेब आहे तर त्याचं पण चालू ट्रीटमेंट थोडंफार. ओके साहेबांची. या कालपासून 48 तास उलटले. हो. काल काय प्रसंग होता तुमच्यावर? कारण टायगरला जसं सांभाळताय तुम्ही, कुठलेच बाकीचे बैल नाही का गाई नाही? तर माझ्या मते मागच्या वेळेस गाय होती. होय, गाय होती, ती पण नाही आता. आणि आता फक्त टायगर होता. म्हणजे काल जर वेळ तुमच्यावर आली असती की चांगला पळणारा बैल, आतापर्यंत माझ्या मते काही कित्येक लाखो रुपये टायगरने तुम्हाला कमवून दिलेले असतात. 100%. त्याला जेवढा जीव लावलेला आहे आपल्यावर तेवढे कोणी करू शकत नाही. जेवढा जीव तुम्ही टायगरला लावलेला आहे त्याच्याही पेक्षा जास्त टायगरने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे. पण काल जर प्रसंग वेगळा असता, समजा ही जखम थोडीशी अजून मोठी असती, तर त्या ठिकाणी बैल थांबवावा लागला असता पूर्णपणे. 100%. आयुष्यभर बैल घरी बांधून ठेवणं पडलं असतं. घरी बांधून ठेवावं लागलं असतं. अशा बऱ्याच मालकांसोबत असे प्रसंग होतं. तरी समजा आपलं एक असं म्हणत जा कानावून गेली, म्हणजे देवाची काहीतरी कृपा होती आपल्यावर. कसं जेवढी मोठी हानी व्हायची असती तेवढी झाली नाही. चांगले कर्म कुठेतरी कामं आले. कमीत कमी झाली समजा. आता 1-2 महिने निघून जाईल समजा, तोपर्यंत होईल बैल रिकवर. पाय बराच सुजला पण? हो, पाय बरंच सुजलं त्याचं. किती महिने साधारण सांगितलं डॉक्टरने? 2-1 महिने सांगितलं डॉक्टर. 2-1 महिने. हो, पण आपण जसं 2.5 ते 3 महिने 4 महिने पडवणार नाही त्याला. एकदम पूर्ण बैल क्लिअर झाल्यानंतरच पडवतो.
खाण्यापिण्यात काही बदल करणार आता? मी खाण्यापिण्याचं काहीच नाही म्हणले. डॉक्टर म्हणे फक्त अन्न देऊ नका म्हणे, त्यानं अन्नच कसं राहतं म्हणे, थोडंफार काहीतरी बयाळा वगैरे आलं तर म्हणून त्याच्यामुळे दूध वगैरे हे ते सगळं चालू द्या म्हणे. बाकी जे रुटीनला चालू आहे हो, ते ते चालू continue ते चालू द्या म्हणे. मग आता सातारा भागात तुम्ही 1 जूनपर्यंत जाणार होता, म्हणजे जवळपास 15-20 दिवस तिकडे जाणार होता. हो, मग काय कसं नियोजन होतं? कोणाचे पैरे वगैरे झालेले होते काय? आपल्या घरच्याच गाड्या होत्या, छोटा टायगर, मोठा टायगर आणि ते जावेदचा एक सर्जा नावाचा बैल आहे, नवीन खरेदी केली त्यानं. बरं. आणि एक येडं लक्ष त्याचं, टायगरची आणि येडं लक्षाची गाडी आणि सर्जाची आणि छोट्या टायगरची गाडी. हे दोघं घरचेच. समजा आमचं नियोजन इथूनच होतं, प्रत्येक मैदानात तेच गाडी धावणार होत्या. काल काय काय केलं तुम्ही? मैदानात थांबला होता का नंतर लगेच हॉस्पिटलला गेला? आणि बैलाला लागलं तेव्हाच बैल गाडीत टाकलं धक्क्यावर लावून, लगेच खडकेश्वर हॉस्पिटलला नेलं त्याला. आणि पाय सूज त्याची जी पायाची आहे आता, तर याच्यापेक्षा जास्त होती की आता नाही, आता तर रात्री वाढली ती. वाढली ती? रात्री कमी? वाढली, काल नव्हती. काल नव्हती? नाही, म्हणजे रात्रीतून नाही, याच्या अगोदर जास्त होती का अशीच आहे सूज? ही सकाळी जसं आपण रात्री बैल आणून बांधलं ना घरी, हां, तेव्हा कमी होती. बरं. रात्री ते बैल बसलं ना गुडघ्यावर, त्याच्यावर लोड पडला, जोर त्याच्यामुळे जोर आला. वाढून गेली. नक्कीच मुलाखत याच्यासाठी करतोय आपण, कारण की प्रत्येकाच्या नजरेसमोर गेलं किंवा प्रत्येकाच्या तोंडात मुखात गेलं की त्या टायगरसाठी आशीर्वाद मिळणार आहे. हो. आणि कुठंतरी आज आपल्याला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या किंवा महादेवाच्या नंदीवर प्रेम करणाऱ्या लोकांचे आशीर्वाद गरजेचे आहे. 100%. आणि त्या आशीर्वादासाठी ही मुलाखत होती खास. तर वाईट कमेंट नका करू. महत्त्वाचं आहे टायगर हा लवकरात लवकर त्याच गतीत आपल्याला पुन्हा दिसायला पाहिजे, कारण की जी जखम आहे ही इतकी पण खोलावर नाही, जखम कमी आहे. पण आज प्रसंग कोणावर येऊ नये याच्यासाठी प्रत्येक मैदानाच्या आयोजकांनी योग्य ती मैदानाच्या फाट्याची सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे, आणि तेव्हा अशा गोष्टी कुठं घडणार नाही. याच्यासाठीच ही मुलाखत होती. धन्यवाद.